जैवविविधतेने समृद्ध असलेल्या उत्तर पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील शेनवडे गावात रस्त्याकडेला दुर्मिळ आणि जगातील एकमेव असलेल्या काटेसावर झाडाला पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुले येतात। या वर्षी या झाडाचा बहर येऊन गेल्यावर ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांना या झाडाला वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलं। या दुर्मिळ झाडाला वाळवीपासून वाचवण्यासाठी रोग प्रतिबंधक फवारणी आवश्यक होती। डॉक्टर बाचुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम, सह्याद्री देवराईचे सदस्य सुहास वांगणकर, नितीन कांबळे, बापू जाधव आणि मीना हरमाने यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन उपचार केले। गगनबावडा तालुक्यातील शेनवडी इथल्या काटेसावर वृक्षाला वाळवी लागली आहे। या वाळवीला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पर्यावरण अभ्यासकांनी काटेसावर झाडावरील वाळवी काढून झाडासभोवतालचा अनावश्यक वाळवी प्रवण झाडोरा काढून टाकला। झाडाच्या सभोवती जमिनीखाली छिद्र मारून कीटकनाशक द्रव्य सोडण्यात आले। जमिनीपासून वर 10 फूट खोडावरील वाळवी व्याप्त भाग खरवडून काढण्यात आला। क्लोरोपायरीफॉसचा स्प्रे आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड बुरशीनाशक स्प्रे फवारण्यात आला। खरं तर निसर्गामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होणं ही अन्न साखळीतील एक नैसर्गिक प्रक्रिया असते, पण या दुर्मिळ वृक्षाच्या संवर्धनासाठी उपचार करणं अत्यावश्यक होतं। आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राहुल मगदूम, सह्याद्री देवराईचे सदस्य सुहास वांगणकर, नितीन कांबळे तसंच शेनवडे गावचे बापू जाधव आणि मीना हरमाने यांनी गगनबावडा इथं दुर्मिळ वृक्ष बचाव ही मोहीम सुरू केली आहे। आझाद हिंद राष्ट्रीय ट्रस्ट आणि आझाद हिंद नेचर आर्मी यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्मिळ आणि वारसा वृक्षांची नोंद करण्याची मोहीम सुरू आहे। अध्यक्ष राहुल मगदूम यांनी या दुर्मिळ वृक्षाची विशेष नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्मिळ वृक्ष संपदा दस्तऐवजीकरणामध्ये दाखल केली आहे। या झाडाच्या बुंध्याचा घेर 25 फूट असून साधारण 40 फूट उंच आणि 40 फुटाचा परिघ आहे। हे झाड रस्ता रुंदीकरणामध्ये जाणार होतं। हे दुर्मिळ झाड वाचवण्यासाठी सर्व स्तरावर शास्त्रीय पाठपुरावा डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी केला होता। झाडांसाठी संवेदनशील अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रवर्तक सयाजी शिंदे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन ते झाड वाचवण्यासाठी प्रयत्न केले। आपल्या कोल्हापूर गगनबावडा रोडवरील शेनवडी गावातील एकमेव द्वितीय 2 रंगाचं काटेसावरचं झाड, त्याला वाळवीचा प्रादुर्भाव झाला होता। त्या अनुषंगाने झाडाच्या सभोवतालचं लीफ लिटर आहे, पालापाचोळा तो सगळा दूर केला आणि वाळवीसाठी क्लोरोफ्लोरोफासचा त्याच्यामध्ये डोस दिला आणि बोडो मिक्सचर त्याच्या खोडाला लावलं, जेणेकरून वाळवी परत पुढे वाढू नये। आणि त्यासाठी सर्व आम्ही निसर्गप्रेमी ह्या ठिकाणी एकत्र आलो आणि हे काम केलं।